माझ्या घरी माझी आई आली आहे आणि पुरणपोळी बनणार नाही असं होऊच शकत नाही. छानपैकी मग अंघोळ वगैरे झाली माझी आणि मग गेले मंदिरामध्ये. आज मंडे आहे तर मंदिरामध्ये जायचं होतं नमस्कार करायला नेहमीप्रमाणे. ह्या मंदिरामध्ये मी फर्स्ट टाईम गेली होती. रेवदंड्यामध्येच हा मंदिर आहे. पांचाळेश्वर म्हणून मंदिराचं नाव आहे. माझ्या घरापासून फक्त 5 ते 10 मिनटावरती मंदिर आहे, पण मला हे मंदिर माहितीच नव्हतं. मग जेव्हा समजलं तेव्हा फटकन गेले, बोलू चला ह्या मंदिरामध्ये जाऊन बघूया. छानपैकी देवाचं दर्शन घेतलं, मस्तपैकी देवाला बेल वगैरे वाहिलं. खूप प्रसन्न वाटतं जेव्हा मंदिरामध्ये जाते तेव्हा. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्या मंदिराच्या बॅक साईडला बरोबर हे बेलाचं झाड आहे आणि खूप मोठं असं झाड आहे. हे बघून मला खूप छान वाटलं. मी बॅक साईडूनच बेलाच्या झाडाचेच बेल काढलं आणि देवाला वाहिलेला आहे. आणि मग घरी आले. घरी आल्यानंतर मग आपली नेहमीप्रमाणे जेवणाची तयारी. मग जेवायला काय स्पेशल असं काहीच नव्हतं, फक्त एक खिचडी भात करायचं होतं, कारण तेच खायचं होतं मला दुसरं काही नको हवं होतं, म्हणून मग खिचडी भातच केलं. आणि मग नेहमीप्रमाणे आपली कपड्यांचा खूप पसारा पडला होता, कारण आई होती घरी तर 2-3 दिवस आराम होता, कंटाळा केला होता. तर मग कपड्यांच्या घड्या पण घालून घेतल्या आणि मग खाली गेले. खाली गेल्यानंतर मग फिशला खाऊसुद्धा टाकलं. संध्याकाळी झोपेतून वगैरे उठले, छानपैकी फ्रेश झाले आणि मग चाय नाश्ता केला. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू, बाय.